आबासाहेब अजून घरी आले नाहीयेत. मारुती दादांबरोबर आबासाहेब पण गायब झाले नसतील ना? मारुती दादाला शोधायला गेल्यावर त्यांच्या जीवाला काही धोका झाला नसेल ना? काय करू? पारूला हे सगळं सांगू का? आत्या, आत्या तुम्ही ते स्वयंपाक, आत्या काय तुमच्याशी बोलतो, कुठं लक्ष आहे तुमचं? कुठं रावलं तुम्ही? ते मी पारू असेच आपलं पारू ते सया मामा हरवल्यापासून प्रिया खूप डिस्टर्ब झाली आहे ग. सारखी रडते, म्हणजे मी काय करू मला कळतच नाही आता तिला सावरायला. देवा प्लीज काहीतरी कर आणि मामाला सुखरूप घरी आण रे. कुठे गेलाय काहीच कळत नाही. पारू बाळा, मला माहितीये आबासाहेब कुठे आहेत ते. काय? आबासाहेब मारुती दादांना शोधायला गेले. मारुती दादांना गोराईच्या गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवलंय हे आबासाहेबांना कळलं होतं. त्यांना सोडवायला ते गेले. म्हणजे मीच त्यांना सांगितलं, कारण आबासाहेबांना दिशा मॅडमवर संशय होता, म्हणून त्यांनी मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मी स्वतः दिशा मॅडमना फोनवर बोलताना ऐकलंय. मी त्यांना सांगितलं मला वाटतं हे दिशा मॅडमनीच केलं असणार. ती दिशा हे काम नक्कीच करू शकते, आणि जर तिने हे केलं असेल ना, मी तिला जिवंत नाही सोडणार आता. जर थांबा, ते दिशा मॅडमचं काय करायचं ते मी बघते. तुम्ही फक्त आधी बाला आणि आबासाहेबांना शोधा प्लीज. हो मी एक मिनिट, एकटं जाऊ नका, सोबत माणसांना घेऊन जा. हो मी बघतो, तुम्ही तुमची काळजी घे. सांभाळून. दिशा मॅडम, लई मोठी चूक केली आहे तुम्ही. या परिणामांची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागल. आत्या, मी आलेच. मी सांगितलंय तसंच सगळं करायचं. उगाच स्वतःची अक्कल लढवायला जायची नाही, काहीतरी गडबड करून ठेवशी. पारू, तू जरा बावळट आहेस का? हा, या आधी तुला खूपदा सांगून झालेलं आहे की कोणाच्याही रूम मध्ये एंटर करायच्या आधी नॉक करायचं आणि मग त्यांच्या रूम मध्ये घुसायचं. पण नाही, तुला अक्कल येतच नाही. मी घाबरले ना आता तुला बघून. घाबरलंच पाहिजे तुम्ही मला, हा? पण घाबरत नाही ना, म्हणून मी अशी फालतू कटकारस्थानं करत बसता तुम्ही. मला चांगलंच माहितीये माझ्या बाला तुम्ही किडनॅप केलं आहे, आणि आबासाहेबांना सुद्धा. पारू, तू मंद आहेस हे तर आता जग जाहीर आहे. पण तुझ्या मेंदूमध्ये अजून थोडा मोठा क्रॅक पडलाय का? तुझ्या बा आणि आबाचा इथे नसण्याचा माझ्याशी काय संबंध आहे? तुझी खरंच अशी इच्छा आहे का की मी त्या दोन म्हातारड्यांवर 24 तास लक्ष ठेवत बसावं? बाय द वे पारू, तुझा बा तो तर गावाला गेला होता ना?